आदर्श अहवालावरील ॲक्शन टेकन रिपोर्ट महाराष्ट्राच्या सरकारने रिपोर्ट फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी भ्रष्टाचारावर कॉम्प्रोमाइज नको आणि हा रिपोर्ट स्वीकारा म्हणून सांगितलं। महाराष्ट्र सरकारने तो रिपोर्ट स्वीकारला। त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे जी शिफारस केली आहे की श्री अशोक चव्हाण आदर्शच्या मामल्यामध्ये देवाणघेवाणीत क्विड प्रो कोमध्ये अडकलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। हे महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटनी नवीन ॲक्शन टेकन रिपोर्टमध्ये स्वीकारलं। त्याही नंतर CBIने श्री अशोक चव्हाण यांना चार्जशीट केलं आणि त्याची परवानगी गव्हर्नरने नाकारल्यावर देखील कोर्टाने ही चार्जशीट कायम राहील असं सांगितलं। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस राहुल गांधी अशोक चव्हाणांसोबत एका स्टेजवर जाणार याचा सरळ अर्थ असा आहे की कथनी आणि करणीमध्ये अंतर आहे। हे डबल स्पीक आहे, ही दोहरी नीती आहे। बोलायचे आणि करायचं हे वेगवेगळं पण त्यांच्या या कृतीतनं स्पष्टपणे दिसत आहे।